झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. धुळ्यात प्रभाग क्रमांक 5च्या माघारीमुळे वाद उफाळला. भाजपा आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले. चाकू हल्ला, 4 जखमी, गोळीबाराचीही चर्चा. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरात आज मोठा राजकीय वाद उफाळून आला असून उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरून भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांचे कार्यकर्ते आमनेसामने आले. हा वाद इतका तीव्र झाला की त्यातून प्राणघातक हल्ला, तुफान हाणामारीची घटना घडल्याने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. धुळे महानगरपालिकेसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज 2 जानेवारी रोजी शेवटचा दिवस होता. याच पार्श्वभूमीवर धुळे शहरातील रामनगर पाण्याच्या टाकी परिसरात प्रभाग क्रमांक 5 चे निवडणूक कार्यालय आहे. या ठिकाणी उमेदवारी माघारीची प्रक्रिया सुरू असतानाच भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वाद उफाळून आला. या वादाचे रूपांतर काही वेळातच हिंसक हाणामारीत झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रमेश बोरसे यांनी आरोप केलाय की प्रभाग क्रमांक 5 मधील भाजपा उमेदवाराच्या पतीने त्यांच्यावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला. आमच्यावर झालेल्या या प्राणघातक हल्ल्याची दखल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घ्यावी व संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादीच्या उमेदवाराकडून करण्यात आली आहे. माझे नाव रमेश बोरसे, मी वार्ड क्रमांक 5 मधून उमेदवारी करते, प्रभाग ड भागातून. आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडनं मला उमेदवारी मिळाली आहे. दादागिरी करून हे लोकांनी मागे घ्या, सगळीकडे दादागिरीचा प्रश्न, ही लोकशाही शिल्लक राहिलेली नाही आहे. मला हाताला आणि पायाला सागर कांबळे या व्यक्तीने कोयदा मारलेला आहे. त्याची गाडी एक विनोवा गाडी त्याच्यापाशी, त्या गाडीमधून डायरेक्ट कोयता काढताना त्या भागात CCTV सुद्धा आहेत. त्या CCTVवर त्याचं कोयताचं हत्यार दिसेल. आणि बहुतेक लोकांना धुळ्यातून बहुतेक लोकांना दम दिला जातोय. आणि त्याच्यावर अशी योग्य ते आणि पहिले खुनाचे गुन्हे दाखल आहेत. त्या खुन्याचा करणारा त्या BJPवाल्यांनी त्याला उमेदवारी कशी दिली हे आम्हाला कळत नाही. त्यामुळे लोकशाही काही जिवंत राहिलेली नाही धुळ्यात. दरम्यान या घटनेचे पडसाद देवपूर परिसरातही उमटले. यावेळी अज्ञात व्यक्तीने गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे. या गोळीबारात भाजपा उमेदवाराचा दीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेत राष्ट्रवादी काँग्रेसचे कैलास चौधरी आणि त्यांचा मुलगा हेही गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळते. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केलाय. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून उमेदवारी अर्ज माघारीच्या प्रक्रियेदरम्यान घडलेल्या या हिंसाचारामुळे शहरातील निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले. प्रतिनिधी कार्तिक सोनवणे, झेप मराठी, धुळे. वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे.